नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामधला नेक्स्ट पॉईंट आपण काल सुरू केला होता 11.7 मधला मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर. आता त्याच्यामध्ये आपण काल एक पॉईंट कंप्लीट केला होता मायक्रोब्स इन डोमेस्टिक यूज, ज्याला आपण फूड प्रिपरेशनमधला उपयोग म्हटलं होतं. आता दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे मायक्रोब ॲज ए सोर्स ऑफ फूड. Some microbes or their fruiting bodies are directly used as a source of food. म्हणजे काही मायक्रोब्स आपण फूड म्हणून वापरतो ॲज दे आर रिच इन व्हिटॅमिन्स अँड प्रोटीन, कारण ते रिच असतात व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्समध्ये. द टर्म SCP म्हणजे सिंगल सेल प्रोटीन डिनोट्स, त्याच्यामध्ये काय येतं, डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ मायक्रोब्स. डेड झालेल्या ड्राईड झालेल्या मायक्रोबच्या सेल्स असतात. कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या? बॅक्टेरिया, अल्गी, मोल्ड्स आणि ईस्ट हे आपण अन्न म्हणून वापरतो. सम मशरूम्स अँड ट्रफल्स आर डायरेक्टली यूज्ड ॲज ए फूड. काही मशरूम्स आणि ट्रफल्स आपण अन्न म्हणून डायरेक्ट वापरतो. दे बिलॉंग टू हायर फंजाय, आणि ते फंगसचा एक मोठा ग्रुप आहे, हायर फंजाय आहेत त्या. दे प्रोड्यूस लार्ज फ्लेसी फ्रुटिंग बॉडीज विच आर इडिबल, आणि ते तयार करतात फ्लेशी मोठ्या आकाराची फ्रुटिंग बॉडी, आणि ती इडिबल असते. फ्रुटिंग बॉडीज आर शुगर फ्री. ह्या फ्रुटिंग बॉडीमध्ये शुगर कमी असते, फ्री असतं, फॅट फ्री असतात, बट रिच इन, पण त्याच्यामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि अमिनो ॲसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. द फूड इन फ्रुटिंग बॉडी इज लो कॅलरी, म्हणून हे फूड जे आहे हे लो कॅलरी डाएटमध्ये येतं. आता नंतरचा पॉईंट आहे डेअरी प्रोडक्ट. लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया लाईक लॅक्टोबॅसिलस आर ॲडेड टू मिल्क. आपण ज्या वेळेला दुधाचं दही तयार करतो त्यावेळेला इट फर्मंट लॅक्टोज शुगर ऑफ मिल्क इंटू लॅक्टिक ॲसिड, आणि ह्या बॅक्टेरिया लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात. लॅक्टिक ॲसिड कॉजेस कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन म्हणजे एकत्र आणणं, गठ्ठा निर्माण करणं, नासण्यासारखी प्रक्रिया होणं, अँड पार्शियल डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन केसिन, आणि मिल्कमधलं जे प्रोटीन आहे केसिन नावाचं त्याचं पार्शियल डायजेशन करतात. मिल्क इज चेंज्ड इन टू कर्ड, आणि या पद्धतीनं मिल्कचं रूपांतर होतं कर्डमध्ये, योगर्ट त्याला आपण म्हणतो, अँड चीज त्याच्यापासून आपण तयार करतो. द स्टार्टर ऑर इनॉक्लम इज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ मिल्क प्रोडक्ट ॲक्च्युली कंटेन मिलियन्स ऑफ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. म्हणजे दुधाचं दही तयार करत असताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध, थोडंसं दही किंवा ताक टाकतो. त्या ताकामध्ये किंवा दह्यामध्ये मिलियन्स ऑफ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात, आणि ते ह्या दुधाचं कन्व्हर्शन दह्यामध्ये करतात. आता कर्ड बघा, कर्ड म्हणजे दही. इंडियन कर्ड इज प्रिपेअर्ड बाय इनॅक्युलेटिंग मिल्क विथ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. हे दुधामध्ये आपण जे विरजण घालतो, मुरवण घालतो, दही किंवा ताक घालतो, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाच्या बॅक्टेरिया असतात. इट आल्सो चेक द ग्रोथ ऑफ डिसीज कॉझिंग मायक्रोब, आणि ते डिसीज कॉज करणाऱ्या मायक्रोबची ग्रोथसुद्धा या ठिकाणी थांबवतात, अशा ह्या बॅक्टेरिया आहेत. याच्या पुढे बघा योगर्ट. आता योगर्ट म्हणजे काय? इट इज प्रोड्युस्ड बाय कर्डलिंग मिल्क विथ द हेल्प ऑफ स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलियस अँड लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस. म्हणजे लॅक्टोबॅसिलसच्या साहाय्यानं दही तयार केलं की त्याला आपण कर्ड म्हणतो, आणि स्टेप्टोकोकसच्या साहाय्यानं जर दही तयार केलं तर त्याला योगर्ट असं म्हटलेलं आहे. बटर मिल्क म्हणजे आपण ताक म्हणतो. ॲसिड्युलेटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर चर्निंग ऑफ द बटर फ्रॉम द कर्ड इज कॉल्ड बटर मिल्क. म्हणजे ज्यावेळेला आपण दही हलवतो, त्यातलं लोणी काढून घेतो आणि त्यात ते लिक्विड तयार राहतं, जे ॲसिडिक असतं, त्याला आपण बटर मिल्क म्हणजे ताक म्हणतो. आता चीज बघा. The milk is coagulated with lactic acid bacteria and curd form is filtered to separate they. आता काय केलं जातं, मिल्क हे कोॲग्युलेट केलं जातं लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाच्या सहाय्यानं, दही तयार होतं आणि नंतर ते फिल्टर करायला ठेवलं जातं. द सॉलिड मास इज देन रायपन विथ ग्रोथ ऑफ मोल्ड दॅट डेव्हलप्स फ्लेवर इन इट. नंतर त्याच्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं मास आहे ते रायपन केलं जातं की त्याच्याबरोबर मोल्डची ग्रोथ घडवून आणली जाते. डिफरंट व्हरायटीज ऑफ चीज आर नोन बाय देअर कॅरेक्टरिस्टिक टेक्स्चर. वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत त्याच्या वेगवेगळ्या टेक्स्चरनुसार, फ्लेवरनुसार, टेस्टनुसार, विच आर डेव्हलप्ड बाय डिफरंट स्पेसिफिक मायक्रोब्स. द
Rockinfort and Camembert teas are ripened by ब्ल्यू ग्रीन मोल्ड. म्हणजे ह्याचं नाव दिलेलं आहे चीजचं, ते ब्ल्यू ग्रीन मोल्डच्या साह्यानं तयार केलं जातं. पेनिसिलियम रॉकिनफोर्टी अँड पेनिसिलियम कॅमॅरिम्बेर्टी अशी त्याची नावं आहेत. द लार्ज होल्स इन स्विस चीज आर डेव्हलप्ड ड्यू टू प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ CO2 by bacterium known as Propionibacterium sherimeni. याच्या साह्यानं चीजमध्ये मध्यभागी CO2चं प्रोडक्शन केलं जातं आणि होल तयार केलं जातं. रोल ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. ड्युरिंग फर्मेंटेशन व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स लाईक अल्कोहोलिक बिव्हरेजेस याचा इथे अर्थ आहे पेय तयार केली जातात. ऑर्गॅनिक ॲसिड्स, व्हिटॅमिन, ग्रोथ हार्मोन्स, एन्झाईम्स अँड अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस्ड. दीज आर, आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा, दीज आर ॲक्च्युली द सेकंडरी मेटाबॉलाइट प्रोडक्ट प्रोड्यूस्ड ड्युरिंग आयडोफेज. आता ही जी आहेत ही सेकंडरी मेटाबॉलिक प्रोडक्ट आहेत, ही आयडोफेजच्या दरम्यान निर्माण होतात अँड नॉट रिक्वायर्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर देअर ग्रोथ. म्हणजे त्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला लागत नाहीत. The type of substrate and the type of microorganism result into the production of particular secondary metabolite. म्हणजे आपण सबस्ट्रेट कुठला वापरतो, मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला वापरतो, त्यानुसार ते सेकंडरी मेटाबोलाइट तयार होतं. प्रोडक्शन ऑन अँड इंडस्ट्रियल स्केल रिक्वायर. आता इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला तयार करायचं असेल म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार करावं लागेल. ग्रोईंग मायक्रोब्स इन व्हेरी लार्ज व्हेसल. मोठ्या भांड्यामध्ये मायक्रोब्स वाढवले जातात, त्याला फर्मंटर म्हणतात. The main function of fermenter is to provide controlled environment for growth of microorganism. आणि या फर्मंटरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट पुरवलं जातं. ऑर ए डिफाईन्ड मिक्सचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू ऑब्टेन डिझायर प्रोडक्ट. किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझमचं मिक्सचर असतं की ज्याच्या साह्यानं आपल्याला डिझायर प्रोडक्ट मिळवता येतो. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेजेस. म्हणजे आपल्याला अल्कोहोलिक बिव्हरेजेस पेय तयार करायची. बिव्हरेज इज ए लिक्विड यूज्ड ऑर प्रिपेअर्ड फॉर ड्रिंकिंग. ड्रिंकिंगसाठी जे वापरलं जातं त्याला आपण बिव्हरेजेस म्हणतो, पेय असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, टी येते, कॉफी, बियर, वाईन विच ॲक्ट ॲज ए स्टिम्युलंट. अल्कोहोलिक बिव्हरेजेस म्हणजे अल्कोहोलपासून तयार केलेले आर प्रोडक्ट ऑफ अल्कोहोलिक फर्मेंटेशन ऑफ स्पेसिफिक सबस्ट्रेट. ठराविक सबस्ट्रेटपासून ही तयार केली जातात. यूज ऑफ मायक्रोब इन मेकिंग अल्कोहोलिक बिव्हरेजेस इज नोन सिन्स वेदिक पिरियड 5000 to 7000 BC. म्हणजे मायक्रोबचा या प्रक्रियेमध्ये वापर करणं खूप जुना प्रक्रिया आहे, खूप वर्षापूर्वीपासून ही करत आलेली आहे. साधारणतः 5000 वर्ष ते 7000 वर्षापूर्वी, बिफोर क्रायसिस. Microbes, especially yeast, have been used for time immemorial for the production of beverages like wine, beer and whiskey, brandy and rum. हे वेगवेगळी पेय तयार करण्यासाठी बऱ्याच वर्षापूर्वीपासून ईस्टचा वापर केला जातो. फॉर दिस पर्पज द ईस्ट सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी व्हरायटी ही वापरली जाते. सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी व्हरायटीचं नाव आहे इलिप्सॉइडस, कॉमनली कॉल्ड ब्रिव्हरर म्हणजेच ईस्ट. इज यूज्ड फॉर फर्मंटिंग माल्टेड सिरियल्स अँड फ्रूट ज्युसेस टू प्रोड्यूस इथॅनॉल. म्हणजे माल्टेड सिरियलपासून आणि फ्रूट ज्यूसपासून इथॅनॉल तयार केलं जातं. अमॉंग द बिव्हरेजेस वाईन अँड बियर आर प्रोड्यूस्ड विदाउट डिस्टिलेशन. हे तयार करत असताना वाईन आणि बियर तयार करताना डिस्टिलेशनची गरज लागत नाही. मात्र व्हिस्की, ब्रँडी आणि रम तयार करताना डिस्टिल्ड करावं लागतं किंवा डिस्टिलेशन करावं लागतं. ट्युब्युलर टावर फर्मंटर इज यूज्ड फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल. मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचं तयार करायचं असेल तर इथं डायग्रॅममध्ये आपल्याला दिलेला आहे तसा ट्युब्युलर टावर फर्मंटर वापरतात, ज्याच्यामध्ये वरच्या बाजूनी आपण सतत अल्कोहोल काढून घेऊ शकतो कंटिन्युअसली. फर्मंटर आहे आणि त्याच्यामध्ये ईस्टची मुवमेंट कशी होते हे आपल्याला ॲरोच्या साह्याने दाखवलेलं आहे. सेव्हरल ट्रॅडिशनल ड्रिंक्स अँड फूड्स आर ऑल्सो मेड थ्रू फर्मेंटेशन बाय ईस्ट. टुडे ए ट्रॅडिशनल ड्रिंक ऑफ कोस्टल रिजन इन साऊथ इंडिया इज मेड बाय फर्मेंटिंग द शुगर
सॅप एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम पाम प्लॅन्ट अँड कोकोनट पाम. नीरा ज्याला तुम्ही म्हणता ती या पद्धतीनं तयार केलेली असते. द फेमस वाईन ऑफ गोवा ट्रॅडिशनली नोन ॲज फेनी. गोव्यामध्ये जी फेनी वापरली जाते इज मेड बाय फर्मंटिंग फ्लेशी पेडिकल्स ऑफ कॅश्यू फ्रूट्स. कॅश्यूचे जे फ्रूट्स असतात त्या फ्रूटपासून त्याचे जे पेडिसील आहेत त्याच्यापासून त्याचं फर्मंटेशन करून ही फेनी तयार केली जाते. काजूचं जे बोंड असतं त्या बोंडपासून. आता याच्यानंतरचा पॉईंट प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.